नमस्कार फ्रेंड्स, आपल्या आर्यावर्त पॉडकास्ट बियॉन्ड बुक्स विथ अनफिल्टर्ड माइंडमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनस्वी स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक विशेष व्यक्तिमत्व आहे. ते बहुआयामी आहेत. कारण राजकारण असो, अर्थकारण, समाजकारण की शैक्षणिक सर्वच कार्यांमध्ये त्यांचं योगदान उल्लेखनीय राहिलेलं आहे. ते एक कॉलमनिस्ट आहेत, विश्लेषक म्हणजेच ॲनालिस्ट आहेत, वक्ते आहेत आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे एक कुशल संघटक आहेत. तर आज आपण इंट्रोड्यूस करणार आहे तुम्हा सर्वांना विद्या वाचस्पती प्राध्यापक मिस्टर दिलीपजी जोशी सर. नमस्कार. खरं तर या कार्यक्रमामध्ये वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर, तुमच्या ओळखा ज्या आपण आता इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेल्या आहेत, जसं की तुम्ही एक वक्ते आहात, ॲनालिस्ट आहात, सोबतच समाजकारण अर्थकारणामध्ये देखील आपला गाढा अभ्यास आहे आणि प्रभावी नेतृत्व क्षमता आणि वक्तृत्व क्षमता देखील आपल्याकडे आहे. तर दिलीप जोशी या नावापुढे खूप साऱ्या आयडेंटिटीज लागलेल्या आहेत, ओळखा लागलेल्या आहेत. तर माझा प्रश्न असा येतो की ह्या ओळखा आपण थोड्या क्षणासाठी बाजूला सारूयात. नुसता दिलीप जोशी म्हणून तुमच्याकडे जर मी बघितलं, आमच्या श्रोत्यांनी बघितलं, तर दिलीप जोशी यांची सुरुवात कुठे म्हणजे कधीपासून झाली, कोणत्या प्रसंगातून झाली? खरं म्हणजे आम्ही या वाशिममध्ये साधारणतः 1978च्या दरम्यान या ठिकाणी आलो. अत्यंत कठीण परिस्थिती होती, पण त्याही काळामध्ये मी अगदी बाल असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझा संपर्क आला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये मी अगदी 4थ्या वर्गामध्ये असताना गटनायक झालो आणि तिथून माझ्या जीवनाचा प्रारंभ झाला. तर दिलीप जोशीच्या जीवनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर वजा केला तर दिलीप जोशी 0 आहेत. अच्छा, म्हणजे आपण आपल्या संपूर्ण व्यक्तित्वामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेखनीय किंवा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे बोलत आहात. असा एखादा प्रसंग आठवतो का बालपणातला की ज्या प्रसंगाने तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी कलाटणी दिली, एखादा टर्निंग पॉइंट ठरला? खरं म्हणजे मी ज्यावेळेस लहानच तसा 10वी-12वीत असेल कदाचित, तेव्हा संघाचे तृतीय सरसंघचालक परमपूजनीय बाळासाहेब देवरस हे वाशिमला आले होते आणि त्या काळामध्ये सरसंघचालक अगदी सहजपणे भेटता येईल अशी स्थिती असायची. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर जेव्हा बसलो तेव्हा बाळासाहेब अशा खुर्चीवर बसले आणि त्या मैदानातच आम्ही खाली बसलो आणि त्यांच्याशी, त्या दिव्य व्यक्तिमत्वाशी जेव्हा आमचा संवाद झाला आणि त्या संवादामधून त्यांनी आमच्याशी, अगदी आम्ही छोटे कार्यकर्ते पण त्यांच्याशी साधलेला संवाद आणि तो प्रसंग पाहिल्याबरोबर माझ्या जीवनाला एकदम एक नवा आयाम त्याच्यातून प्राप्त झाला. अच्छा, जसे आपण बोलले की संघाच्या नेतृत्वामुळे तुमच्या जीवनाला एक नवा आयाम प्राप्त झाला. तो जो आयाम किंवा ते जे डायमेन्शन तुम्हाला मिळालं, त्या डायमेन्शनने दिलीप जोशीला कोणत्या डिरेक्शनने नेलं? म्हणजे शिक्षण क्षेत्राकडे नेलं की राष्ट्रीय स्वयंसेवाकडे जास्त नेलं? खरं म्हणजे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक व्यापक आहे, म्हणजे तो सर्वव्यापी आहे, सर्वयामी आहे, सर्वस्पर्शी आहे, असं सर्व त्याचं काम आहे. आणि जो कोणी संघाचा स्वयंसेवक त्या ठिकाणी काम करतो त्याच्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याची क्षमता येते. आणि म्हणून संघाने जिथे जिथे मला आतापर्यंत पाठवलं त्या क्षेत्रामध्ये मी अगदी बिनदिक्कत आणि सुंदर पद्धतीने काम करू शकलो. सर, आपण बघतो की तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये शिक्षणाचा खूप महत्त्वपूर्ण वाटा आहे. नेहमीच तुम्ही शिक्षणाविषयी बऱ्याच साऱ्या विषयावर बोलत असता. तर मला असं म्हणायचं आहे की संघाचा गाढा प्रभाव तुमच्यावर राहिलेलाच आहे. मग शिक्षणाकडे जे आकर्षण निर्माण झालं ते स्वतःहून झालं की त्यामध्ये संघाचाही काही वाटा राहिलेला आहे? नाही, दोन्ही गोष्टी. एक तर परिस्थिती, माझी परिस्थिती अत्यंत बिकट होती. अच्छा, म्हणजे आम्ही अगदी ज्याला म्हणतात घरात दिवे घासलेटचे दिवे होते. अच्छा, इलेक्ट्रिक नव्हती आणि वडिलांची परिस्थिती जरी इतकी गंभीर असली तरी आमच्या आईवडिलांनी कोंड्याचा मांडा करून आमच्या सगळ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून त्यांची परिस्थिती पाहिल्यावर मी असं ठरवलं की नाही, हे जे परिस्थिती आहे ती बदलली पाहिजे आणि त्याच्यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून त्या काळातही मी अव्याहत काम करत असायचो, पण तरी देखील मी शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही.
आणि त्याच्यामध्ये आईवडील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांचा निश्चित वाटा आहे. नक्कीच सर, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये शिक्षण खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत आलेला आहे, किंवा आजचा दिलीप जोशी हा आपण म्हणू शकतो की शिक्षणातूनच घडलेला दिलीप जोशी आहे. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आजची जी शिक्षण व्यवस्था आहे किंवा आजची जी एज्युकेशन सिस्टम आहे ती विद्यार्थ्यांना डायरेक्शन देत आहे की नुसती डिग्री देत आहे? आता त्याच्यामध्ये काय झालं की 1835 पर्यंत तुम्हाला सांगतो, भारतामध्ये भारतीय शिक्षा पद्धती होती. तर त्या पद्धतीनुसार देश हा सुजलाम सुफलाम तर होताच, पण जगाला ज्ञान देणारा देश होता. नक्कीच. तिथे मोठमोठी विद्यापीठं होती. 1835 मध्ये मेकॅलो या ठिकाणी आला आणि त्या मेकॅलोनी पाहिलं की या देशाचा कणा काय आहे, तर तो शिक्षण आहे. आणि म्हणून त्यांनी सल्ला दिला की जर या देशावर राज्य करायचं असेल तर ही शिक्षण व्यवस्था मोडली पाहिजे. त्यांनी अभ्यास केला. त्यांनी पाहिलं की गावागावामध्ये सगळीकडे गुरुकुल पद्धती आहे आणि असे लाखो शाळा ज्याला म्हणून त्या काळातल्या गुरुकुल होत्या, आणि ते सगळेजण देशाचा विचार पहिले करायचे. राष्ट्र प्रथम आणि इतरांसाठी जगायचं, आणि आपापल्या पद्धतीनुसार त्यांनी फक्त ज्याला त्यांचं ध्येय देखील मोक्षप्राप्ती होतं. त्यांच्या असं लक्षात आलं की अरे हे लोक सगळे पोटाचा विचार करतच नाहीत. मग त्यांनी या ठिकाणी शिक्षणाची सुरुवात केली. पोट आणि पोटाखालचा भाग, पोटाच्या वर एक हृदय आहे त्याला मन म्हणतात, त्याच्यावर एक बुद्धी आहे त्याला मेंदू, त्याला बुद्धी म्हणतात. त्याचा विचार करणारं हे शिक्षण आहे, ते तोडलं पाहिजे आणि तो प्रवाह खाली घातला पाहिजे. आणि म्हणून वर जाणारा प्रवाह त्या मेकॅलोने खाली घातला आणि तो दुर्दैवाने आतापर्यंत तो स्वीकारला गेला. आणि तो स्वीकारल्या गेल्यामुळे प्रत्येकाला डिग्री महत्वाची वाटते आणि माझ्या जीवनाची दिशा पाहिजे हे अजून नाही. आणि म्हणून पोट आणि पोटाखालचा भाग याचाच विचार करणारं हे शिक्षण असल्यामुळे डिग्रीला साहजिकच महत्व आहे. ते असू नये. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हळूहळू बदल होऊन राहिलेले आहेत, पण सध्या तरी लोकांना डिग्रीच महत्वाची वाटते. अच्छा, तुमच्या संपूर्ण विचारांच्या सारांशातून मला असं विचारायचं आहे की मग जसं आपलं जी पूर्वीची गुरुकुल व्यवस्था होती किंवा सनातन एज्युकेशन सिस्टम जी मूल्यावर आधारलेली होती आणि राष्ट्र सर्वोपरी अशी मानायची, आणि सध्याची व्यवस्था म्हणजे आधुनिक काळातली मॅकॅले नंतरची, तर ही व्यवस्था पोटाला जास्त महत्त्व देते. मग ह्या व्यवस्थेमध्ये पोटाला महत्त्व देणं तुम्हाला चुकीचं वाटतं का? अजिबात नाही. परंतु त्या काळामध्ये एक सुंदर तुम्हाला सुभाषित सांगतो, विद्या ददाति विनयम विनयात याति पात्रताम पात्रत्वात धनमाप्नोति धनात धर्मम ततः सुखम. म्हणजे विद्येचे प्रकार कशी आपली कशी त्याची प्रक्रिया असायची, मुक्तकरी विद्या असायची. म्हणजे त्याला वाटायचं मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. ती मुक्तकरी विद्या त्याला युक्तकरी करायची, म्हणजे ॲबिलिटी करायची. ती युक्तकरी विद्या अर्थकरी म्हणजे पैसे. विनयात याती पात्रता, पात्रता म्हणजे ॲबिलिटी, आणि पात्रत्वात धनमाप्नोति. धन कशासाठी पाहिजे? ऐहिक सुखासाठी पाहिजे. पण धनात धर्मम ततः सुखम. आपली भारतीय शिक्षा पद्धती हे सांगायची की बाबा आलेलं धन तर तुला श्रीमंत व्हायचंच आहे. आज जर मुलाजवळ सायकल असेल तर मोटरसायकल असली पाहिजे, त्याने विमान घेतलं पाहिजे, त्याने आणखीन रॉकेट घेतलं पाहिजे. माझं म्हणणं आहे ती प्रगती अत्यंत आवश्यक आहे, पण ती प्रगती होत असताना लक्ष्मीम अनपगामिनीम, ते जे आलेलं धन आहे ते वाममार्गाने नको. आत्ताची जी सगळी शिक्षा पद्धती आहे ती नैतिकता विसरून मला काही घेणं देणं नाही, मला फक्त पैसा पाहिजे, पैसा पाहिजे. आणि म्हणून मोठमोठे जज असो की आणखीन राजकारणी असो, असा जळता जळत नाही इतका पैसा त्यांच्याकडे सापडून राहिला. तर ते चूक आहे. भारतीय शिक्षा पद्धतीने असं कधी केलं नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे पोट तर महत्वाचं आहे, पण ते पोट कसं भरायचं, नैतिक मार्गाने जर भरल्या जात असेल तर ती शिक्षा पद्धती योग्य आहे. नक्कीच, म्हणजे संस्काराधित शिक्षा व्यवस्था ज्यामध्ये अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या सर्वांचा आपल्याला विचार करायचाच असतो. आताची व्यवस्था जसं की पूर्णतः अर्थावर जास्त फोकस करत आहे आणि मूल्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करत आहे. तर मग विद्याभारती हा विरोधाभास कसा कमी करायचा प्रयत्न करत आहे? विद्याभारतीचं सध्याचं सूत्र आहे की शिक्षण जर भारतात आहे तर त्या शिक्षणात भारत आला पाहिजे. नक्कीच, म्हणजे भारतात शिक्षण, शिक्षणात भारत. आणि तो जर आला तर सगळ्या पद्धतीच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या निश्चितपणे दूर होतील. आणि म्हणून शिक्षणातून
मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन हे अत्यंत महत्वाचं आहे. चारित्र्य संपन्न मनुष्य निर्माण करणे हे विद्याभारतीचं पहिलं ध्येय आहे आणि त्या पद्धतीने विद्याभारती या ठिकाणी काम करते. आता माझ्यासारख्या किंवा सामान्य व्यक्तीला विद्याभारती समजण्यास कठीण जाते, कारण खूप मोठी विचारधारा त्यामागे आहे. तर एखाद्या सामान्य पालकाला विद्याभारती अगदी मोजक्या शब्दात समजून सांगायचे असेल तर कसे सांगाल तुम्ही? त्याला हेच सांगावं लागेल, बाबा तुझा मुलगा जर मनुष्य म्हणून जर या ठिकाणी तयार करायचा असेल तर तुला विद्याभारतीची जी सूत्र या ठिकाणी शिक्षणामध्ये दिलेली आहे ती तू अवलंबली पाहिजे. आणि मॅन मेकिंग प्रोसिजर, नाही तर मनुष्य मोठा होतो पण मायबापाला विसरतो, देशाला विसरतो. घरामध्ये म्हणजे जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये मला आठवते आपण कविता लेझी मेरी विल यू गेट अप, आणि ती म्हणायची नो नो मदर आय वॉन्ट गेट अप, मी नाही उठत. ही जी जुन्या काळामधली पद्धत आतापर्यंत चालू होती. विद्याभारती म्हणते की बाबा घरामध्ये भारत आणा, त्याच्यामध्ये ज्ञान परंपरा जी आपली ती थोडीशी येऊ द्या, ते संस्कार येऊ द्या, आणि ते संस्कार आल्यानंतर या ठिकाणी निश्चितपणे त्याच्या मायबापालाही चांगलं वाटेल. आता काय झालं की तो मुलगा आयुष्यात किती वेळा आई वडिलांचा नमस्कार करत असेल मला माहित नाही, किंवा आता जर एखादा मुलगा त्याच्या आई वडिलांना नमस्कार करायला गेला तर तो जो बाप किंवा माय असेल ती अशी इकडे पाहते की सूर्य पश्चिमेकडून कसा उगवला. म्हणजे मुलांनी आई वडिलांना नमस्कार करायचा असतो हे देखील त्या मेकलने काढून टाकलं. आणि ही जी उद्धटपणा आहे, इतरांविषयी प्रेम भावना आहे, ती सगळी जुन्या या मेकलच्या पद्धतीमध्ये गेलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता जे 2020 आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे चारित्र्य संपन्न मनुष्य निर्माण होईल आणि तो देशाला, समाजाला, कुटुंबाला निश्चितपणे आनंद देईल असं त्याच्यातून वातावरण होईल. ओके, नक्कीच सर. जसं की आपण बोलले की जी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नक्कीच ती मूल्याधारित शिक्षण व्यवस्थेला प्रमोट करत आहे. तर विद्याभारती कॅरेक्टर बिल्डिंग व्हॅल्यू सिस्टम एज्युकेशनमध्ये इन्कल्केट करत आहे, सोबतच व्यक्ती निर्माण जास्त महत्त्वाचं समजत आहे. तर त्यामध्ये आधुनिक शिक्षणाला काही स्थान आहे का मग विद्याभारतीमध्ये? नक्की. खरं म्हणजे भारतीय शिक्षा पद्धती ही पूर्वीपासूनच आधुनिक आहे असं मी अगदी हिमतीने या ठिकाणी सांगतो. ओके, म्हणजे उदाहरणार्थ शून्य कोणी दिला जगाला? भारतीय शिक्षा पद्धतीने दिलेला आहे. भारतीय ज्ञान परंपरे, विमानाचा आपल्याला उल्लेख रामायणामध्ये आढळतो, शल्यचिकित्सा रामायणामध्ये आढळते. म्हणजे भारतीय जे शिक्षा पद्धती आहे ही परिवर्तनशील आहे आणि शाश्वत देखील आहे. आणि म्हणून आपण जे नवीन आहे ते आपण स्वीकारतो आणि जुन्याला देखील त्याची सांगड घालतो. ती दोन्हीची सांगड ज्यावेळेस आपण घालतो तेव्हा इथे महात्मा गांधी निर्माण होतात. दोन्हीची सांगड घालतो तेव्हा एपीजे अब्दुल कलाम निर्माण होतात. म्हणजे एपीजे अब्दुल कलाम एकीकडे भगवद्गीतेचं पारायण करतात तर दुसरीकडे मिसाईल मॅन म्हणून त्यांची हे आहे. तेव्हा भारतीय पद्धती ही जगामध्ये एकमेव पद्धती आहे जी प्राचीन आणि अर्वाचीन आणि आधुनिक या सगळ्यांचा समन्वय घालते आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तेच आलेलं आहे. नक्कीच सर. आमचा जो समज होता जन्मांसाचा की आधुनिक शिक्षण आणि आपली जी सनातन शिक्षण आहे यांच्यामध्ये विरोधाभास आहे, तो तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगितला की आपली जी व्यवस्था आहे ती सनातन व्यवस्था आणि आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे ती आधुनिकतेला विरोधाभासी नाही तर कॉम्प्लिमेंटरी आहे. आपल्याला शल्यचिकित्साही दिसते, आपल्याला शून्याचा शोधही दिसतो, आपल्याला विमानाचे देखील बरेच सारे रेफरन्सेस पुरातन स्क्रिप्चरमध्ये दिसतात. सर, आधुनिक व्यवस्था असो की आपली सनातन व्यवस्था, आणि विद्याभारतीचा सर्वात मोठा जो आपल्याला दिसतो तो आहे व्यक्ती निर्माण, आणि व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण. आणि मला असं वाटतं की हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील एक मिशन किंवा विजन आहे. तर संघ जो कोणी जवळून बघत नाही त्याला संघ कसा समजून सांगाल तुम्ही? खरं म्हणजे संघ हे राष्ट्रीय विचाराचं एक संघटन आहे. ओके. आणि मी तुम्हाला अत्यंत दाव्याने सांगतो, आत्ता जेवढे स्वयंसेवक संघामध्ये आहेत त्याच्या तरी कितीतरी पट आधीनी जे कधीच संघात आले नाही, ज्यांनी गणवेश घातला नाही, पण ते संघाचे समर्थक आहेत आणि तेच संघाचे स्वयंसेवक आहेत असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे संघ जर समजून घ्यायचा असेल तर संघात तेथे यावं लागेल. आणि आल्यानंतर जे हृदयाचं नातं आहे, बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा, काही केलिया वेगळा नवेगे माये, तुम्ही त्या व्यक्तीच्या संपर्कात या, संघाच्या एखाद्या कार्यामध्ये सहभागी व्हा.
तर आपोआप तुम्हाला समजते की अरे आपण जे समजत होतो तसं हे नाही. राष्ट्र निर्माणामध्ये वाहून घेतलेली ही माणसं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या जवळ जाणे हा एक पर्याय. आणि दुसरं म्हणजे जे आता राष्ट्रीय विचाराची सगळ्या संघटना आहेत निरनिराळ्या, त्या सगळ्या एकाच ध्येयाने काम करून राहिलेल्या आहेत. म्हणजे इथे राष्ट्रीयत्व निर्माण व्हावं, इथला तरुण आणखीन देशाप्रती ते समर्पित भावना व्हावी, हे काम फक्त संघच करते असं नाहीये. अशा अनेक संघटना आहेत आणि त्या देखील याच्यामध्ये काम करतात. तर ती संघटना, ह्या संघटना यांच्याकडे नुसतं पाहिलं जरी आपण तर आपल्या लक्षात येते की अरे फरक आपोआप लक्षात येतो. थोडा संपर्क करण्याची गरज आहे. ओके, जसं तुम्ही म्हटले की संघाला जाणून घ्यायचं असेल तर संघाचा भाग व्हावा लागेल. जो संघाचा भाग नाही आहे त्याला संघाबद्दल सर्वात मोठा कोणता गैरसमज आहे असं तुम्हाला वाटतं? आता दोन प्रकारचे गैरसमज त्याच्यामध्ये आहेत. एक आता हळूहळू नष्ट होऊन राहिला. सुरुवातीला असं होतं की संघ ब्राह्मणांचा आहे, ओके, आणि मग त्याच्यावर तेच चालायचं की ब्राह्मणाचा आहे ब्राह्मणाचा आहे. आता तुम्ही जर लक्षात घेतलं, आता वाशिमची परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या. संघाचे जेवढे पदाधिकारी आहेत, म्हणजे ते जिल्हा संघचालक असतील, जिल्हा कार्यवाह असतील, आणखीन कोणी असतील, किंवा विदर्भ प्रांताचे घ्या की आणखी घ्या, त्याच्यामध्ये सर्व समावेशक अशी सगळी मंडळी आहेत. ती काही जबरदस्ती आणली नाही किंवा कोणाला बंदूक लावून की चल घे जबाबदारी. तिथे आपण होऊन समर्पित भावनांनी, आणि जे संघामध्ये काम करतात त्यांना माहिती आहे किती कठीण काम आहे. इथे देणेच आहे, घेणे काही नाही. तर हा एक गैरसमज. आणि दुसरा एक गैरसमज हे मनुवादी आहेत. खरं म्हणजे मनुवाद, मनुस्मृती ही ज्यांनी वाचली पण नाही, ज्यांना त्याच्यामध्ये अंतर्गत काय आहे हे देखील माहित नाही, ते देखील त्याच्यावर हे करतात. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली एवढंच त्यांना माहिती आहे, पण बाबासाहेबांनी काही संदर्भामध्ये मनुस्मृतीचे उल्लेख केलेले आहेत. याचा देखील आपण ज्यावेळेस संविधान तयार करतो, याज्ञवल्क स्मृती आहे की विवाहाच्या संबंधामध्ये हिंदू धर्म काय सांगतो, किंवा आणखी काही संदर्भामध्ये अशी पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे सगळं टाकाऊ असते नॉलेज असं नाही. आणि मनुस्मृती आता ती कालबाह्य झालेली आहे. चातुर्वर्ण्य संस्था कालबाह्य झालेली आहे. म्हणजे परमपूजनीय बाळासाहेब देवरस हे तिसरे सरसंघचालक होते. त्यांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये चातुर्वर्ण्य संस्था ही कालबाह्य झालेली आहे, इट मस्ट लॉक स्टॉक अँड बॅरल असा शब्द त्यांनी वापरला. आणि तुम्ही जर त्या ठिकाणी आले कोणी पण, तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथे जात अजिबात विचारत नाही. त्या ठिकाणी तू कोण आहे, उच्च नीच आहे, झोपडीत राहतो का बंगल्यात राहतो, तू किती श्रीमंत आहे, काहीही नाही. तू त्या ठिकाणी आला तर समानी व आकृती समाना हृदयाने वाहा समानम अस्तु भाव मनो यथावस्तु सहा सजेती. म्हणजे तुमचे माझे हृदय एकत्रित येतात, फक्त तिथे एकत्रित आलो आपोआप लक्षात येईल. आणि हा गैरसमज हळूहळू दूर होऊन राहिलेला आहे. नक्कीच. म्हणजे पहिला गैरसमज होता की संघाला ब्राह्मणवादाचा टॅग दिला गेला, बरोबर आहे. आणि दुसरा म्हणजे मनुवादी विचारधारा. जसं की आपल्याला तुम्ही बोलले की एकच म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकरांनी मनुवाद ते जाळला आणि त्यातून संघ हा मनुवादाला कुठेतरी सपोर्ट करतो, असा एक चुकीचा गैरसमज होता, आपण असं म्हणू शकतो. आणि जसं तुम्ही बोलले की नाव RSS इज बिकमिंग अ डायनामिक ऑर्गनायझेशन, जे कालबाह्य आहे, जे रिडंडंट आहे, ते त्यांचा त्याग करत आहे आणि सर्वांना समान भावनेची वागणूक तिथे दिली जाते. तर मला याच्यातूनच एक प्रश्न निघाला आहे. आता तुम्ही संघाशी खूप जुनं नातं तुमचं आहे आणि बऱ्याच साऱ्या क्षेत्रात तुम्ही काम देखील करता. कधी असा प्रसंग आयुष्यात आला का की तुमच्यावर खूप मोठी टीका झाली, किंवा तुम्हाला असं वाटतं की ही टीका माझ्यावर सर्वात मोठी आहे, ती कुणी करू शकतो? टीका तर अनेक वेळा झाल्या. जो कोणी लिहितो, तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस लिखाण सुरू केलं आणि लिखाणामध्ये स्तंभ लेखक म्हणून मला महाराष्ट्राने मान्यता दिली. म्हणजे माझा एक लेख 2.5 लाख लोक वाचतात. आणि ते मांडताना मला कधी कधी विचारधारा काही एखादी इकडे जरी चुकलं, निर्णय एखादा चुकला आणि तो जर आवडला नाही, तर मी अगदी जोरात त्या ठिकाणी मांडत असतो. आणि ते मांडत असताना माझ्याकडून दोन्हीकडून टीका होते. मग माझेही माणसं म्हणतात अरे असं कसं काय, म्हणजे आता इतक्यात काही लोक दुसऱ्या विचारधाराचे लोक इकडे येऊन राहिले आणि मूळ विचारधारेचे लोक बाजूला होऊन राहिले. आता याच्या संदर्भात मी भरपूर लिहिलं की या घोर चुका आहेत म्हणून. मग आमची जी मंडळी असते जी माझ्या विचारधारेची आहेत, ते म्हणतात काय तुम्ही लिहून राहिले, आणि जे विरोधक आहेत ते म्हणतात हे काहीतरी आपलं ते तर संघाचेच आहेत, लिहायचं म्हणून लिहून राहिले.
असं बऱ्याच वेळा होते. पण त्या टीका मला पचवावंच लागणार आहे, कारण शेवटी माझंही एक मत आहे आणि ते मत मी मांडतो. विचारधारा म्हणून आहे. बऱ्याच वेळा मी सगळ्यांशी माझे संबंध आहेत. विशेष म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे पंचशील झेंड्याचं ज्यावेळेस ध्वजारोहण होते, अच्छा. तर तिथे जी मंडळी उभी राहतात त्या माझे इतके चांगले हृदयाचे संबंध आहेत सगळ्यांशी. म्हणजे अगदी विचारधारेच्या पलीकडे असणारे लोक, म्हणजे उदाहरणार्थ संभाजी ब्रिगेड असतील, मराठा सेवा संघ असेल किंवा दलित चळवळीतली सगळी मंडळी असतील, माझ्या अत्यंत हृदयाचे संबंध आहेत. ते मला कधी वेगळं समजत नाही. त्यांना माहिती आहे हा संघवाला आहे आणि मलाही माहिती आहे की हे ते आहेत. विचारधारा भिन्न जरी असल्या तर मी त्यांच्या स्टेजवर जर गेलो तर बऱ्याच वेळा माझी मंडळी टीका करतात आणि मी ज्यावेळेस माझ्या स्टेजवर असतो तेव्हा ही मंडळी टीका करतात. पण त्या दोन्हीचा समन्वय साधत मी अगदी हृदयाचं नातं जे संघानेच मला शिकवलेलं आहे ते मी करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा टीका झाल्या नाहीत असं नाही, प्रचंड टीका होतात. त्या टीकांना पचवण्याचं सामर्थ्य मला संघानेच दिलेलं आहे. अशी एखादी टीका आठवते का की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही वास्तविकता दिसली की हा अरे ही टीका योग्य होती आणि तुम्हाला असं वाटलं की थोडी सुधारणा करण्याची गरज आहे? नाही, असं काही मला खरंच नाही वाटलं. म्हणजे मी माझ्या मनाचा थोडासा ज्याला भगवान बुद्धाने सांगितलं की आत्मदीपो भव, मी काही विचारधारा मी माझ्या पण आहेत आणि मी त्या पद्धतीने काम करतो. नक्की सर. आता आपण बोलूयात संघटना आणि राजकारणाच्या पलीकडे. सनातन हा जो शब्द आहे तो आपण सगळीकडे सर्रास यूज करताना दिसतो, म्हणजे राजकारणातही, अर्थकारणातही आणि समाजकारणातही. मला असं विचारायचं आहे की सनातन हा तत्वज्ञानाच्या दृष्टीने काय आहे? आता खरं म्हणजे सनातनाचा सरळ सरळ अर्थ आहे शाश्वत, अनादि, अनंत. म्हणजे ज्याचा आधी पण नाही, ज्याचा अंत पण नाही, जो अव्याहतपणे चालू आहे, चिरंतन चालू आहे, जो शाश्वत विचार आहे तो सनातन आहे. आणि तो खरा विचार सुरुवातीला तो झालेला आहे आणि तोच विचार आजतागायत चालू आहे. इतर बाकीचे विचार सेमेटिक ज्याला म्हणतात, सेमेटिक म्हणजे कोणी 2000 वर्षापूर्वी आलं, कोणी 1400 वर्षापूर्वी आलं, पण सनातन विचार हा शाश्वत विचार आहे. त्याला कोणी स्थापन केलेलं नाही, तो ज्याला म्हणतात देवाने निर्माण केलेला असं म्हणू आपण, दैवी विचार, आणि तो आज तागायत चालू आहे, त्याला खरं म्हणजे सनातन म्हणतात. सनातन विचारामध्ये आग्रह नाहीये, तो परिवर्तनशील विचार आहे, हे तुम्हाला सांगतो मी. म्हणजे मला एकच माझं प्रार्थनास्थळ, एकच माझा धर्मग्रंथ, एकच माझी विचारधारा असं या ठिकाणी सनातन मध्ये नाहीये. सनातन हा सर्वांना घेऊन चालणार आहे आणि मग सनातनाचा हा खरं म्हणजे शाश्वत आणि शुद्ध अर्थ आहे. आता कुठेतरी सनातन हा शब्द थोडासा ऍबस्ट्रॅक्ट वाटतो, म्हणजे समजायला थोडासा कठीण. तर त्याचं थोडंसं पॅरामीटरच्या स्वरूपात, म्हणजे एखादा विचार घेऊन, एखादा उदाहरण घेऊन समजून सांगाल का? कसं आहे, आता सनातन ही जी गोष्ट आहे, सनातन आणि हिंदुत्व अजिबात वेगळं नाही, तुम्हाला सांगतो. नक्कीच नक्की. ते लोक म्हणतात हिंदू धर्म, सनातन धर्म. आता सनातन धर्म म्हणजे ही जीवन जगण्याची पद्धत आहे. इथं कधीच असं नाही केलं की बाबा एखादा माणूस गणपतीला पुजतो तर त्याला कोणी म्हटलं नाही की दुसरीकडे पिंडे पिंडे मतीर भिन्ना, कुंडे कुंडे नवम पयाम, जातौ जातौ नवाचारा, नवा वाणी मुखे मुखे. हा शाश्वत विचार आहे, तुम्हाला सांगतो. कधी कधी एखादी गोष्ट पटत, एखाद्या पैलवानाला तुम्ही म्हटलं रामाची पूजा कर, ते म्हणतील हा काय देव आहे बा, किंवा श्रीकृष्णाची हातात बासरी आहे, पायात आडी घातलेली आहे, बाजूला राधा आहे, तर तो म्हणतो हा बा मला नाही चालत हा देव. मग त्याला दिला आपण मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठ, असे भगवान बजरंगबली त्या ठिकाणी पाहिलं की त्याला वाटतं बा हे माझं आहे. त्याला कधी सनातन म्हणत नाही, कारण नाही हे नाही म्हणत. तुम्ही इतर याच्यामध्ये घ्या जे आधुनिक आलेले आहेत, निर्माण केलेले आहेत, तुम्ही त्यांना म्हणा की कुराण वाचायचं नाही आणि आता मशिदीमध्ये जाऊन ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणा, ते म्हणतात जमत नाही. आपल्या इथे असं नाहीये, आपल्या इथे सर्वांना समान भाव आहे. आणि म्हणून सनातन हे समजावून सांगताना बाबा सर्वजण सनातन आहेत, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत. हे कोण सांगते? फक्त सनातन सांगते, बाकी कोणीही सांगत नाही. आणखी एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर कोणी जर म्हटलं की सनातन काय आहे, त्याला ज्ञानेश्वराचं पसायदान देऊन टाका, त्याला म्हणा हे सनातन.
नक्कीच. म्हणजे सनातन म्हणजे सर्वसमावेशकता आणि ज्याच्या त्याच्यानुसार भक्तीचे म्हणा किंवा उपासक्तीचे म्हणा मार्ग दाखवणे. वसुधैव कुटुंबकम म्हणू शकतो आपण. आणि तुम्ही बोलताना हाही उल्लेख केला, सनातन आणि हिंदुत्व वेगळं नाही आहे. पण आताचे जे बरेच सारे वैचारिक आहेत, म्हणजे फिलॉसॉफर किंवा आपण इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये बऱ्याच साऱ्या विचारधारा, दे परस्यू हिंदुइझम फ्रॉम डिफरंट लेन्स. जसं की RSSचं हिंदुत्व वेगळं, काँग्रेसचं हिंदुत्व वेगळं, सेक्युलरिझम वेगळं. मग नेमकं हे हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व ही जगण्याची पद्धत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नक्कीच. आणि या संविधानामध्ये हिंदू कोड बिल लिहिलं. हा. या हिंदू कोड बिलामध्ये जे जे कोणी असतील ते सगळे हिंदू, आणि ती जी विचारधारा मानतात ते हिंदुत्व. ओके. आता याच्या पलीकडे तर मला वाटते बोलण्याला दुसरं काहीच नाहीये. ओके. कारण बाबासाहेबाच्या पुढे कोण आहे? आणि त्यांनी हिंदू कोड बिल त्याच्यामध्ये सिखांना, नंतर जे शैव असतील, शाक्त असतील, सिक्ख असतील, जैन असतील, बौद्ध असतील, त्या सगळ्यांना हिंदू कोड बिल लावलं. त्याचं कारण आहे त्यांची जी जगण्याची पद्धत आहे, त्यांच्या उपासना पद्धती वेगळ्या असतील या सगळ्यांच्या, पण जगण्याची पद्धती हिंदुत्वाची आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सगळ्यांना हिंदू कोड बिल लावलं. नक्कीच नक्कीच. सुप्रीम कोर्टने देखील एका जजमेंटमध्ये म्हटलंच आहे की हिंदू इज अ वे ऑफ लाईफ. बरोबर आहे. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे मग की हे जे हिंदुत्व आहे, सपोज ही आपण एक टीका देखील घेऊ शकतो संघावरती झालेली, ज्याला असं म्हणतो की संघाचं हिंदुत्व थोडंसं नॅरो परस्यू केलं जाते, आपण ज्याला मर्यादित म्हणू. तर मग असं जे सेक्युलरवादी आहेत हे संघावरती अशी टीका का करत आहेत की त्यांचं हिंदुत्व नॅरो आहे किंवा लिमिटेड आहे? मग मला हा विचारायचा आहे की संघाच्या हिंदुत्वामध्ये मायनॉरिटीला, मुस्लिमला काही स्थान आहे का? सर्वांना. इथे असं म्हटलेलं आहे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. आणि हिंदू कोण? हिंदूची संघाची व्याख्या आहे, जो जो कोणी या भारत मातेवर प्रेम करत असेल, ही माझी माता आहे, ही माझी मातृभूमी आहे, ही माझी पितृभूमी आहे, आणि या देशासाठी मला काहीतरी करायचं आहे असा म्हणणारा जो जो कोणी असेल तो सगळा हिंदू आहे. आणि म्हणून मुस्लिम देखील, आता तर सर्व पंथ समादर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आता हा शाश्वत विचार काय आहे तुम्हाला सांगतो. 1925 साली सुरू झालेलं छोटस रोपट हळूहळू हळूहळू किती विशाल झालं, टीका सहन करत झालं. हे जे आता तुम्ही तथाकथित सेक्युलर म्हणतात, खरं म्हणजे हा सेक्युलर शब्दच एकदम हे आहे. तर धर्मनिरपेक्षता त्याच्याही पेक्षा शब्द चुकीचा आहे. पण असे जे तथाकथित आहेत यांनी तेच करत गेले, संघावर टीका करत गेले, टीका करत गेले. संघाने ते सगळं सहन करत करत आता एवढा विशाल, आता कोणतं संघटन आहे सांगा जगामध्ये ते इतकं सगळ्यात मोठं आहे. आणि भारतामध्ये सर्वांना एकत्रित करण्याचं काम करते. पण या सेक्युलरवाद्यांचं काय, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक ते ज्या मशिदीत जातात तरी यांना अडचण. एखादा मुसलमान आपल्याकडून बोलत असेल संघाकडून तर त्याला म्हणतात नाही ते बाटलेला आहे. म्हणजे यांना फक्त टीका करणे. संघ टीका सहन करत करत इतक्या मोठ्या पदावर उच्च स्थानी गेलेला आहे की तुम्ही जर आता सर्वे घेतला तर तो आपल्या असं लक्षात येईल की संघाला मानणारे प्रचंड लोक आहेत. नक्कीच. आणि आता जी मोदीजी आहेत समजा, कोण आहेत? संघाचे स्वयंसेवक आहेत. मग ते काय असे हुकुमशाहीने आलेले नाहीत. यांचे कारण काही असो, ते निवडून आलेले आहेत, जनतेने त्यांना निवडून दिलेले आहेत. आणि संघाचा स्वयंसेवक ज्यावेळेस या देशाचा प्रमुख बनतो, 1925 ला जे काहीच नाही, नगण्य आहे, जे तुच्छ त्यांना समजत होते, ज्यांच्यावर टीका केली जायची, त्यांनी फक्त संयम, संस्कार आणि सातत्य याच्या भरोशावर जगामध्ये मोठं स्थान निर्माण केलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे टीका करणारी मंडळी आहेत त्यांची स्थिती पहा. एक काळ असा होता काँग्रेसची विचारधारा धरा तुम्ही, एक काळ असा होता की प्रचंड तेच होते सगळीकडे, दुसरं कोणीच नाही. आज अशी आहे की मुठभर झालेले आहेत. हे का झाले? तर फक्त ते टीका करत राहिले, संघ काम करत राहिला. वा, ग्रेट. हे खूपच प्रेरणादायी होतं, कारण संघाबद्दलचे गैरसमज तुम्ही दूर केलेले आहेत. सोबतच कुणीही असो, मायनॉरिटी असो की मेजॉरिटी असो, जो भारताच्या भूमीवर प्रेम करतो, जो भारत मातेला आपलं समजतो किंवा आपली जी जगण्याची पद्धत आहे, म्हणजे आपले कल्चर असेल, विचार असतील, याचा सन्मान करतो,
तो कुठलाही व्यक्ती संघाच्या मतीने हिंदू आहे आणि तो भारताचा भाग आहे, हिंदुत्वामध्ये त्याचा समावेश आहे. नक्कीच सर. आणि बोलताना आपण देखील बोलले की संघ इज अ बिग ऑर्गनायझेशन. मला एक फॅक्ट आठवतो की नाऊ RSS इज कॉल्ड एज द ग्लोब, म्हणजे लार्जेस्ट नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन इन द एंटायर वर्ल्ड. तर नक्कीच संघाच्या बद्दल तुम्ही जे विचार मांडले ते खरंच प्रेरणादायी होते आणि बरेच सारे गैरसमज दूर करणारे देखील होते. आता तुमच्या शिक्षण व्यवस्थेत आणि संघात देखील यूथ म्हणजे तरुण हा कोर आहे. आणि फिलॉसॉफिकल बद्दल थोडंसं बोलताना झाला तर श्रीकृष्णाचा उल्लेख न येणं म्हणजे कठीणच. श्रीकृष्ण तुमच्या समोर बसले आणि आजच्या म्हणजे 21st सेंचुरीच्या तरुणाची एकच समस्या तुम्हाला त्यांना सांगायची झाली तर ती काय असेल? मी भगवान श्रीकृष्ण जर त्या ठिकाणी आले, हा. मी त्यांना सांगेल की हे देवा, नर का नारायण, मानवाचा माधव या ठिकाणी यांना बनव. कारण ही जी मानव बनवण्याची प्रक्रिया आहे ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे मानव जन्म हा दुर्लभ आहे, त्यात भारतात दुर्लभम भारतीय जन्म, तर तो यांना मिळालेला आहे, पण यांना स्वसामर्थ्य कळालेलं नाही. तर हे भगवंता, नराचा नारायण होऊ शकतो आणि त्यासाठीच मी जन्माला आलो हे यांना कळू दे. पोट आणि पोटाखालचा भाग याच्यासाठी सगळेच जगून राहिलेले आहे. स्पर्धा लागलेली आहे, पण ती स्पर्धा न करता या सगळ्यांना मानव बनवण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती बुद्धी, सद्बुद्धी दे, सत्कर्तव्य करण्याची चालना यांना दे, असं मी भगवान श्रीकृष्णाला नक्की या ठिकाणी सांगेन. नक्कीच सर. आणि श्रीकृष्णाने गीतेमध्ये असं देखील म्हटलेलं आहे की कर्मण्येवाधिकार असे. तर त्यांचा जो निष्काम कर्मयोग आहे तो ऐकायला खूप छान वाटतो की फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा, आपला जो ड्युटी आहे किंवा आपलं कर्तव्य तुम्ही निभावत राहा. पण कुठेतरी आयुष्यातनी त्याचे पालन करताना खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागता. मग हा कसा आपण कमी करू शकतो, म्हणजे निष्काम कर्मयोग आपल्या आयुष्यातनी आपण कसा इम्प्लिमेंट करू शकतो, अंमल करू शकतो? निष्काम कर्मयोग म्हणजे काहीतरी संन्यास घ्यायचा, सर्वस्वाचा त्याग करायचा, अगदी भिकारचोट राहणे ज्याला म्हणतात, नाही, ऐश्वर्य बनायचं. पण ऐश्वर्याचा विवेक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. हा खरं म्हणजे कर्मयोग आहे. इथे लोक काय करतात की खूप म्हणजे देवाला उदबत्ती लावत जा आणि पापाचा पैसा कमावत जा, हे जे समन्वय साधण्याचा लोक प्रयत्न करतात तो त्या ठिकाणी नको. म्हणजे इथे भिकारचोट राहायचं नाही. तर भगवंतांनी सांगितलं, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. किंवा माझी या भक्ता काय संसाराची चिंता, राजयाची कांता कोरांना. अरे तुम्ही कोणाचे भक्ता? लक्ष्मीचा पती त्याचे भक्ता. तुम्ही भिकारी नाही राहायचं, पोत्यावर नाही झोपायचं, फोमच्या गादीवरच झोपायचं. तुम्ही सायकली नाही जायचं, विमानाने जायचं. पण हे विमानाने जात असताना त्याच्यामध्ये नैतिकता आवश्यक आहे आणि तेच कर्मण्यवाद. कर्म करा आणि फळाची अपेक्षा करू नका असं नाही, अवास्तव फळाची अपेक्षा करू नका. लोक त्याच्या मागे लागतात. तुला जर तुमची क्षमता जी आहे 100 रुपये कमवायचे असेल आणि तुम्हाला 10 मिळत असतील तर तुम्ही 100साठी जीवतोड प्रयत्न करा. पण 100ची क्षमता आहे आणि मी 1000साठी वाटेल तसा मार्ग करतो, तर ते जे फळ तुला पाहिजे 1000 रुपयाचं ते नाही. ते म्हणतात तसं नाही. म्हणून फळाची अपेक्षा करायची नाही असा त्याचा अर्थ होत नाही. अवास्तव फळाची अपेक्षा नाही, वास्तविकता जग आणि ते तुझं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा त्या ठिकाणी उपयोग कर. नक्कीच. म्हणजे निष्काम कर्मयोग म्हणजे आपले कर्म नैतिकतेच्या मार्गाने करत राहणे आणि आपल्या पोटॅन्शियल नुसार आपण जेवढं काही अचीव करू शकतो तेवढं अचीव करण्याचा प्रयत्न देखील करणे. फक्त चुकीच्या मार्गाचा आयुष्यामध्ये एंटर न करणे किंवा काहीतरी अवास्तव जे शक्यच नाही अशा फळाच्या मागे न लागणं. बरोबर. थँक्यू सो मच सर. आणि आता मला हा देखील विचारायचा आहे की जसं अध्यात्माबद्दल आपण खूप बोलतो आणि सध्याचा जो धर्म आहे, धार्मिकता आहे, कुठेतरी आपल्याला द्वेष देखील निर्माण करताना दिसते. धर्माच्या नावावर जिहाद होत आहे, धर्माच्या नावावर दंगे होत आहेत. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की धार्मिकता आणि धर्म हे वेगवेगळे आहेत का? आणि सध्याचा धर्म आपल्याला धार्मिकतेकडे घेऊन जात आहे, म्हणजे स्पिरिच्युअलिटीकडे घेऊन जात आहे की त्याच्यापासून दूर नेत आहे? खरं म्हणजे धर्म काय आहे? येतो अभ्युदय निश्रेयस ससिद्धी सधर्म. जीवनामध्ये काही गोष्टी श्रेयस असतात, काही गोष्टी प्रेयस असतात. नक्कीच. प्रेयस ह्या सांसारिक बाबी आहेत
आणि त्या करावंच लागतात. म्हणजे तुम्ही कितीही म्हटलं की मी झाडाखाली झोपतो, तर झोपू शकत नाही, तुम्हाला घर बांधावंच लागतं. काही गोष्टी त्याच्यातल्या ज्या सुखसोयी आहेत त्या आणावंच लागतात. त्या जर आणल्या नाही तर जीवन असह्य होते. आणि म्हणून ह्या ऐहिक गोष्टी आणि याच्या सोबतच काही पारलौकिक गोष्टी आहेत ज्या अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय ज्ञान परंपरेमध्ये शिक्षणाचा उद्देशच तो ठेवलेला आहे. सा विद्या या विमुक्त, ही जी माणसाला जीवनमुक्त करते ती विद्या आहे. धर्म तुम्हाला सांगतो की बाबा तुझं ध्येय काय आहे, मोक्ष आहे. हे कमावणे नाही, 7 पिढ्या कमवान, एवढं सगळं करणं, हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये दिलं नाही. मग धर्म काय सांगतो, तुमचं ध्येय काय आहे, तुला कसं वागायचं आहे. मग माणुसकीचा धर्म आहे, पत्नीचा धर्म आहे, पतीचा धर्म आहे, शिक्षणाचा धर्म आहे, तुमचा एक धर्म आहे, माझा एक धर्म आहे. हा धर्म ज्यावेळेस आपण सोडतो आणि मग त्याच्यानंतर ते प्रश्न निर्माण होतात. आता राहिला प्रश्न धार्मिकता. धार्मिकता हा त्यातला त्या मोक्षापर्यंत नेण्याचं एक साधन आहे. आणि त्या साधनाला सोडलेलं आहे आपण. ध्येय कोण देते, धर्म देते, मार्ग सांगतो असं जायचंय. म्हणजे समजा मला इथून नागपूरला जायचं, तर माझा हा रस्ता आहे डांबराचा, तो झाला धर्म. मग आता त्याच्यामधली धार्मिकता, अध्यात्म ज्याला म्हणतात, ते कोण आहे, तर ती जी गाडी ज्याच्यामध्ये तुम्ही बसता आणि नागपूरपर्यंत जाता, तर ती या मार्गावरून नेणारी गाडी, ती झाला अध्यात्म किंवा धार्मिकता. आणि म्हणून इतका शुद्ध अर्थ भारतीय संस्कृतीने धर्माचा दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे कुठेही कोणाही जीवाचा न घडो मत्सर असं होतं. युद्ध देखील नैतिकतेने व्हायची की संध्याकाळचे 6 वाजले, युद्ध संपायचं आणि एकत्रित येऊन ते चहापान करायचे, जे काय त्या काळामधली पद्धत असतील ते करायचे. इतकी नैतिकता होती. पुढे पुढे तो कट्टरतावाद काही लोकांच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा आतताईपणामुळे झाला. आणि मग त्याला खरं म्हणजे ते जे कट्टरवादी आहे ते धार्मिक नाहीत किंवा त्याला धर्म देखील म्हणता येणार नाही. धर्म ही वेगळी संकल्पना आहे, ते कट्टरतावादी. आणि मग त्याच्यामध्ये काय झालं की आपसात संघर्ष सुरू झाला आणि त्या संघर्षातून थोडं वातावरण अशा पद्धतीचं विद्वेषाचं वातावरण तयार झालं. नक्कीच. तुमच्या उत्तरातून एक प्रश्न सुचत आहे, जसं की धर्म म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की आपली ड्युटी, म्हणजे एक विद्यार्थ्याचा धर्म, बरोबर, एक वॉरियरचा धर्म. मग धर्म हा शब्द एका पर्टिक्युलर रिलिजियस, जसं हिंदू हा धर्म, मुस्लिम हा धर्म, असं का जोडत आहेत? ते अज्ञानामुळे होऊन राहिलेलं आहे. खरं म्हणजे धर्म आणि रिलिजन याचा सुतराम संबंध नाही. रिलिजन ही एक त्याची एक आयडेंटिटी आहे जी टीसीवर लिहिल्या जाते, बस एवढंच. पण धर्म ही संकल्पना जी आहे ती जगण्यात, म्हणजे त्याच्या वास्तविकतेचा जो मार्ग आहे तो, त्या ठिकाणी सत्याचा मार्ग, तो धर्म आहे. आणि ही जी आहे ती टीसीवर लिहिल्या जाते. त्याच्यामुळे रिलिजन ही गोष्ट अत्यंत वेगळी आहे आणि धर्म हे अत्यंत वेगळं आहे. नक्कीच नक्कीच. कारण असं ह्या एक इंग्लिश वर्ड आहे आणि इंग्लिश जे म्हणजे ते वेस्टर्न स्कॉलर होते त्यांना धर्मासाठी रिलिजन हा शब्द म्हणजे त्यांना वेगळा शब्द सापडलाच नाही, म्हणून त्यांनी रिलिजनचा टॅग दिला. पण प्रश्न असा उठतो की आता 99% लोकांना जेव्हा आपण विचारतो तुझा धर्म काय, एखाद्या स्टुडंटला फॉर एक्झाम्पल मला विचारलं माझा धर्म काय, तर मी असं नाही म्हणणार स्टडी करणे, मी हिंदू म्हणणार. मग ही जी अज्ञानता आहे हे दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे? आता हळूहळू येईल ते. आता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये देखील या पद्धतीचं वातावरण येऊन राहिलं. काय झालं, स्वातंत्र्यानंतर देखील या ठिकाणी जी पद्धत आपण लागू केली त्याच्यामध्ये धर्माचा संकुचित अर्थ घेतला. मग धर्म म्हणजे कोणतं, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, अशा अर्थाने ते धरल्या गेलं. आणि तेच अव्याहतपणे आत्ताही जर टीसीवर तर आपण लिहितो जात काय ही, धर्म काय हा. आता खरं म्हणजे टीसीवरचा धर्म हा जो प्रकार आहे हा नष्टच झाला पाहिजे. काही ठिकाणी आता तर माझं तर मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो जात देखील संपली पाहिजे. मानवता हा आपला धर्म आहे, मी मनुष्य आहे हे त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. पण भारतामध्ये दुर्दैवाने तुम्हाला म्हणजे गमतीचं सांगतो तुम्हाला, जसं किराणा दुकानात किराणा नावाची वस्तू नाहीये. समजा एक दुकान आहे, ओम किराणा दुकान, आणि तुम्ही त्या दुकानामध्ये जाऊन त्याला म्हणा बा 1 किलो किराणा द्या, तो तुमच्याकडे असा पाहिजे. किराणा नावाची गोष्टच नाही तिथे. तुम्ही गुळ मागा, शेंगदाणे मागा, फुटाणे मागा. तसं हा हिंदुस्थान आहे आणि इथं हिंदुस्थानी भारतीय नावाची गोष्टच नाहीये.
आपल्यामध्ये ते ठासून भरलं, मी हे जातीचा, मी त्या जातीचा. तुम्ही कोणालाही काही विचारा, म्हणजे देशाचं नाव भारत, पण इथं भारतीय नावाची गोष्टच नाहीये. तो अगदी छोट्या छोट्या याच्या तो जात सांगतो. तर हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा ज्या अशा अनेक संघटना आहेत ते त्या पद्धतीनं काम करून राहिल्या, जिथे जात विचारल्या जात नाही, जिथे धर्मही विचारला जात नाही आणि त्या ठिकाणी सर्वजण एकत्रितपणे काम करतात. असं समन्वयाने काम करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिकल पहिल्यांदा हे करावं लागेल. ही जी जात किंवा धर्म आहे हे ते पहिले टीसीवरचं काढलं पाहिजे. आता ह्याच थोडंसं एक्सटेंड करायचं झालं तर एका स्कॉलरने देखील म्हटलं होतं की जेव्हा आपण इंडियनला म्हणजे भारतीयाला त्याची विचारतो की तुम्ही भारतीय, तेव्हा भारतीय ही त्याची शेवटची आयडेंटिटी दाखवतो. आधी तो म्हणतो मी या जातीचा, मी या धर्माचा, मी या राज्याचा. म्हणजे ह्या ज्या वेगवेगळ्या सोशल आयडेंटिटीज आहेत त्या कुठेतरी कमी होऊन भारतीय ही आयडेंटिटी ही आणि ही एकमेव आयडेंटिटी तिथे राहायला हवी. आपण आता बोलताना बोलले की आध्यात्मिकता हा एक माध्यम आहे किंवा आपण त्याला म्हणू साधन आहे साध्यापर्यंत पोहोचण्याचं आणि आपलं साध्य आहे मोक्ष मिळवणं. तर मग जे साध्य आहे आपलं त्याच्यासाठी वेगवेगळे साधनं आहेत, ज्याच्यामध्ये आताचा जो नवीन युवा आहे तो थोडासा कर्मकांड किंवा रिच्युअल याला थोडासा विरोध करतो किंवा त्याला असं वाटतं की हे विनाकारण होत आहे. जसं आपण शिवाची पूजा करताना दुग्धाभिषेक देतो, तर त्यांचं म्हणणं येतं की ते दुग्धाभिषेक देण्यापेक्षा आपण जो एखादा गरीब आहे त्याला यूज करावं. किंवा त्याच्यामध्ये दुसरा देखील येतो की भक्ती मार्ग, की आपण भक्ती करावी. कुणी सगुण निर्गुण मार्ग येतो. मग हे वेगवेगळे मार्ग, जसं सत्य एकच असतं पण बरेच सारे लोक वेगवेगळ्या मार्गाने बोलतात. तर कोणता मार्ग तुम्हाला जास्त योग्य वाटतो आणि या सर्व मार्गामध्ये समन्वय कसा साधता येईल? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, योगा हा कर्मसु कौशलम. नक्कीच कौशल्याने काम करणे हेच योग आहे. आता तरुण पिढीला हे अभिषेक किंवा तांत्रिक पूजा थोड्या थोतांड वाटतात. ठीक आहे, त्या क्षणभर आपण बाजूला ठेवू. पण तरुण पिढी ज्याला झेन झीज आपण सगळे आता म्हणतो, ते योग करण्यासाठी उत्सुक आहेत, ते त्याच्यामध्ये ध्यान मार्गामध्ये उत्सुक आहेत, ते त्या ठिकाणी कर्म मार्गामध्ये उत्सुक आहेत. आता ही देखील साधना आहे आणि या कर्म साधनेमध्ये अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांनी त्याच्यामध्ये यश मिळवून दाखवलं. मी आता मला एका मासिकाने कर्मवीर भाऊराव पाटलांवर एक लेख मागितला. मी त्यांचा अभ्यास केला. तुम्हाला सांगतो, ते जैन कुटुंब आहे खरं म्हणजे, कर्मठ सगळेजण, पण त्याने कर्ममार्ग अवलंबला आणि त्या कर्ममार्गातून शिक्षणाची एवढी मोठी गंगा त्यांनी वाहवली आणि त्यांना कर्मवीर असं नाव दिलं. त्यांची प्रार्थना या ठिकाणी होते आणि त्यांचा आदर्श घेऊन अनेक लोक त्या क्षेत्रामध्ये काम करतात. आता ही तरुण पिढी देखील या पद्धतीने काम करून राहिलेली आहे. आता हे जे समजा सोशल मीडियावर फार कमी लोक आहेत जे आपल्याला वाटतात की नाही, ही जी तरुण मंडळी वगैरे आहेत, याच्याही पेक्षा सोशल मीडियावर नसलेला प्रचंड मोठा समाज आहे. म्हणजे माझ्या अंदाजाने 10% लोक या सोशल मीडियावर असतील. 90% माणूस हा सत्य मार्गावर चालणार आहे आणि त्याच मार्गाने आता मोठमोठे या ठिकाणी भागवत सप्ताह होतात. आणि तुम्ही पहा त्याच्यामध्ये, आता मी तर खूप ठिकाणी जातो, साधू संतांशी माझा खूप चांगला परिचय आहे. त्या ठिकाणी तरुणाई काम करून राहिलेली आहे. तरुणाई त्या ठिकाणी त्यांच्या अनेक उपक्रमामध्ये, म्हणजे कुठे मेडिकलचे उपक्रम असतील, कुठे समाजसेवेचे असतील, रक्तदानाचे असतील, हे सगळे उपक्रम धार्मिक संस्था संघटना करून राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तरुणच काम करून राहिलेले आहेत. त्याच्यामुळे अध्यात्म म्हणजे काय, ईश्वराचा मार्ग जायचा आपल्याला ईश्वरापर्यंत, पण ते जाण्याचा जो मार्ग आहे, तर मार्ग अनेक आहेत, गंतव्य एक आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवे नमस्काराः केशवम प्रतिगच्छति. म्हणजे नद्या जशा वेगवेगळ्या मार्गाने वाहतात आणि जातात कुठे समुद्राला, तसं तरुणाईमध्ये आदर्श, समजा भगवान रामचंद्र कोणाचा नसेल, हनुमान कोणाचा नसेल, यज्ञ संस्था कोणाला मान्य नसेल, अभिषेक कोणाला मान्य नसेल, पण त्याला हे माहितीये की या ठिकाणी जर ध्यान योग केला तर मला मोक्ष मिळणार आहे. कोणी म्हणेल नाही बा, मी रक्तदानाच्या चळवळीत, आणि त्याला रक्त ज्ञान यज्ञ असं नाव देतात लोक आत्ता याच्यामध्ये. किंवा कोणी निरनिराळे आणखीन उपक्रम करतात, अन्नदान, अन्नछत्र, तर अन्नदान त्याला
यज्ञ असं उल्लेख करतात आणि त्याच्यामध्ये सहभागी होतात. त्याच्यामुळे सर्व मार्ग हे ईश्वरापर्यंत नेतात. ज्याला जो आवडतो तो त्यांनी घेतला पाहिजे. नक्कीच नक्कीच. म्हणजे सर्वच मार्ग आहेत. बऱ्याच साऱ्या साधनांचा उपयोग करून आपण साध्यापर्यंत पोहोचू शकतो आणि कोणतं साधन मोठं किंवा कोणतं साधन छोटं आपण असं म्हणू शकत नाही. आणि सध्याच्या तरुण पिढीला आवडणारा सर्वात म्हणजे कर्मयोग, हे आपल्या कार्यामध्ये एक्सलन्स मिळवायची. तत्वज्ञान आणि सनातन एज्युकेशन बद्दल बोलल्यानंतर आता आपण थोडंसं राजकारणाकडे वळूया. सध्याच्या राजकारणामध्ये आयडिओलॉजी म्हणजे विचारधारा महत्वाची आहे की जस्ट इलेक्टोरल मॅथेमॅटिक्स? आता दुर्दैवाने खरं म्हणजे पाहायला काय पाहिजे, तत्व पाहायला पाहिजे. नक्कीच. पण दुर्दैवाने त्याचे इलेक्ट्रिकल मेरिट्स किती आहेत आणि त्याच्याकडेच पाहिलं जाते आणि ते खरं म्हणजे चूक आहे. ते व्हायला नाही पाहिजे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये ती सगळी नैतिकता संपली. जुन्या काळामध्ये हे जे निवडून येण्याचं जे हे होतं त्याच्यावर फार लक्ष द्यायचं नाही. निवडणुका व्हायच्या, निवडणुका अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व्हायच्या. जो निवडून यायचा त्याला सर्वजण प्रतिनिधी मानायचे आणि त्या पद्धतीने काम चालायचं. दुर्दैवाने मधल्या काळामध्ये ही सगळी अनैतिकता त्याच्यामध्ये घुसली आणि मग त्याचे मेरिट्स काय आहेत, तर मग जातीयता असेल, पैसे वाटणं असेल, आणखीन काय असेल, हे सगळं त्याच्यामध्ये घुसलं आणि ते व्हायला नको. खरं म्हणजे नैतिकता, इथिक्स ज्याला म्हणतात, ते असायला पाहिजेत आणि भविष्यात ही जी नवीन पिढी आहे ती त्याच्याकडे नक्की वळेल असं मला वाटतं. नक्की. थँक्यू सर. आता जसं आपण बघतो की सध्याच्या लोकसभेमध्ये एक रिपोर्ट येतो ADRचा, असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म. त्यांनी म्हटलं आहे की मोर दॅन 45% MPs आर क्रिमिनल ऑर हॅव्हिंग द क्रिमिनल बॅकग्राऊंड्स. तर मग 45% जर आपले लॉ मेकर जे कायदे करणारे आहेत ते जर लॉ ब्रेकर असतील, म्हणजे लॉ तोडणारे असतील, ह्या इव्हेंटला तुम्ही कसं बघता? आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर संविधानाने त्यांना अधिकार दिला, कारण त्यांना कुठला सिद्ध झाला नसेल किंवा आणखीन काय मुक्त झाले असतील. खून करणारे लोक मुक्त होतात पुरे आधार. आता हा कुठेतरी त्या कायद्याचा दोष आहे. हा थोडा आपण बाजूला ठेवू, कारण त्याला आता कायद्याने सांगितलं रा बाबा उभा, तो तर निवडून गेलेला आहे. पण त्याच्यामध्ये दोषी कोण, निवडून कोणी दिलं, तर निवडून देणारे आपण आहोत. आपलं समुपदेशन आवश्यक आहे. आपल्याला माहिती हा गुंड आहे आणि चांगल्या माणसाला लोक पाडतात आणि गुंड्याला निवडून देतात. त्याचं कारण आहे की समाजामध्ये दूषित वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यांची जी मनस्थिती आहे लोकांची, तर ती निवडणुकीकडे पाहण्याची, ही बदलण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून समाज प्रबोधन हे अत्यंत आवश्यक आहे. एवढाच त्याच्यावर इलाज आहे. नक्कीच. जसं आपण बोलले की आता बघतो आपण की प्रत्येक जण एक पॉलिटिकल कॉमेंटेटर झाला आहे. उठलं सुटलं कोणीही आपले भाष्य देत राहतो राजकारणावर. आणि तुम्हीही बोलले की प्रबोधन, समुपदेशन गरजेचं आहे. मग जर भारतीय नागरिकांनी, सामान्य नागरिकांनी राजकारण समजून घ्यायचं असेल तर कुठल्या 3 गोष्टी त्याने समजून घेतल्या पाहिजे राजकारणाविषयी? पहिल्यांदा तर त्याने एक गोष्ट समजली पाहिजे की जातीसाठी माती खायची नाही. ओके. जो योग्य असेल त्याला निवडून द्या. वातावरण इतकं खराब झालेलं आहे की माझ्या जातीचा आहे, मग त्याला येवो की न येवो, तो अंगठा बहादर आहे का, किती शिकलेला आहे का, श्रीमंत आहे का, गरीब आहे, क्रिमिनल आहे का, त्याला काही समजते की नाही समजत, 4 शब्द बोलतायत की, त्याचं काहीही लोक पाहत नाहीत. आणि माझ्या जातीचा आहे का, मग तो त्या ठिकाणी आला पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, मी मतदान 100% करेन. राजकारणाकडे जर त्याला पाहायचं असेल, मतदानाविषयी जी उदासीनता आहे, लोक ट्रिपला जातात, लोक इकडे जातात. राजकारण माझं आहे, मी या देशाचा नागरिक आहे, मला जर या ठिकाणी करायचं आहे तर मी 100% मतदान मी या ठिकाणी केलं पाहिजे. हे एक त्यांनी पाहिलं पाहिजे. म्हणजे जातीसाठी माती खाऊ नये. मी 100% मतदान त्या ठिकाणी करील आणि हे मतदान करत असताना मी मतदानासाठी पैसा घेणार नाही. ह्या 3 गोष्टी ठरवल्या पाहिजे. म्हणजे जो असं भाषण करतो ना, मला भयंकर चिड या गोष्टीची. म्हणजे आमचेही काही मित्र आहेत असे, ते म्हणतात तुम्ही मतदान पैसा घ्या पण मतदान त्याला करू नका, त्याचा हरामाचा पैसा आहे, तुम्ही घ्यायला हरकत नाही, खायला हरकत नाही. म्हणजे पैसा घेण्याचं समर्थन तो करून राहिला. माझं तर म्हणणं, पहिल्यांदा याला मतदान करू नका तुम्ही.
सगळ्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे की मी माझं मत विकणार नाही. नक्कीच. आणि ह्या 3 गोष्टी जर पाहिल्या ना तर राजकारण बदलू शकते. आणि त्यांनी ह्याच पद्धतीने पाहिलं पाहिजे. नकारात्मकता हे बदमाश आहे ते बदमाश आहे. मला तुमच्या प्रश्नाचा रोख माहित होता की मला हे तुम्हाला सांगणं अपेक्षित होतं की बाबा हे बदमाश ते बदमाश संघर्ष नाही, मला माझ्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. म्हणून ह्या 3 गोष्टी राजकारणात त्यांनी पाहिल्या पाहिजे. मी जातीसाठी माती खाणार नाही, दुसरी गोष्ट मी पैसे घेणार नाही, आणि तिसरी गोष्ट मला ते जे मतदान आहे त्याच्यासाठी मी हमखास जाईन. मी ट्रिप काढणार नाही, मी आजारी असो जगजग असो कसाही असो मतदानाला जाईल. नक्कीच. म्हणजे जातीच्या दूरचा म्हणजे पुढचा विचार करणे, सोबतच 100% वोटिंग करणे. सध्या आपण बघतो 67% मतदान होते. आणि सोबतच पैशासाठी म्हणजे पैसे देणारा आणि घेणारा तुमच्या मते दोन्ही चुकीचे आहेत. आपण घेतो म्हणजे आपण चुकीच्या माणसाला निवडून देतो. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण जे रामराज्य म्हणतो, रामराज्य ही जी संकल्पना आहे ती संकल्पना म्हणजे आपण म्हणतो कल्याणकारी राज्याची. मग 21st सेंचुरीमध्ये रामराज्य ॲज अ गव्हर्नन्स मॉडेल म्हणजे एक सुशासनाचं माध्यम म्हणून आणायचं असेल तर ते कसं आणू शकतो आपण, आणि रामराज्य ही संकल्पना नेमकी काय आहे? रामराज्य वास्तवात झालेलं आहे. तुम्हाला सांगतो, रामराज्यामध्ये कोणीही उपाशी झोपत नव्हता. चिंता नावाची त्याच्याजवळ गोष्ट नव्हती. म्हणजे पितरहा केवलहा जन्म हेतवा रघुवंशामध्ये वर्णन केलं. म्हणजे आई वडील फक्त जन्म द्यायचे, पण प्रजेची काळजी करणारा कोण होता तर तो राजा होता. दुसरी गोष्ट तिथे सगळ्या व्यवस्था होत्या. म्हणजे असं वर्णन केलेलं आहे, दिलीप राजाला मुलगा झाला आणि त्यानं सांगितलं की सगळे कैदी सोडून द्या. तर तो जो जेलर असेल त्या काळातला जो कोणी कारागृहाचा अधीक्षक तो म्हणला कैदीच नाही. म्हणजे कैद्याची व्यवस्था आहे, शिक्षेची व्यवस्था नाही का आहे, पण तिथं गुन्हाच कोणी केलेला नाही, करतच नव्हते. असं ज्या ठिकाणी वातावरण आहे एकमेकाला विश्वास देणार ते रामराज्य. इथे कोणी उपाशी झोपायला नको, सर्वांना अन्न वस्त्र निवारा पाहिजे, एकमेकाच्या विषयीचा दोष द्वेष नको. आणि राजा देखील तिथला राजा म्हणजे जगाचा उपभोग शून्य स्वामी. रामराज्यामध्ये रामाने स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, सगळं दुसऱ्यासाठी. आणि हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन आहे, श्रीमंत योगी म्हणजे त्यांनी स्वतःसाठी काय जगाचा उपभोग शून्य स्वामी. स्वामी असून देखील त्यांनी उपभोग घेतला नाही. हे जे राज्यकर्ते आहेत हे ज्यावेळेस अशा पद्धतीने वागतील की मी इथला सेवक आहे, मला याच्यातलं काही घ्यायचं नाही, मी उलट देणारा आहे, अशी ज्यावेळेस भूमिका येईल तेव्हा ते रामराज्य होईल. नक्कीच. म्हणजे जेव्हा देशाचा राजा हा फिलॉसॉफर बनतो किंवा फिलॉसॉफर किंग जेव्हा रूल करायला लागतो तेव्हा रामराज्य येते असं आपली धारणा आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की असं राज्य इथं कुणीही उपाशी झोपत नाही आणि सर्वांच्या पायाभूत किंवा बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण होत आहेत. सर, आजच्या तरुणांकडे जर आपण बघितलं तर त्यांच्याकडे लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे पण डायरेक्शन नाही. हे तुम्हाला कितपत खरं वाटतं? नाही, खरी गोष्ट आहे ना. भारतीय शिक्षा पद्धती जशी जशी कमी झाली आणि पोट आणि पोटाखालचा भाग याच्यासाठी ज्यावेळेस ते सगळेजण त्याच्या मागेच लागले तर स्वसामर्थ्य विसरले आणि त्यांनी फक्त त्या ऐहिक सुखामध्ये ते गुंतून बसले, त्यालाच अडकून बसले. ज्ञानेश्वरीत एक सुंदर ओवी आहे, शुकाचेनी अंग भारे नलिका भोविन्यली एरी मोरे तेने उडावे परी न पुरे मनशंका. आता ही जी तुम्ही ज्या ठिकाणी जसं म्हटलं इन्फॉर्मेशन म्हणजे काय आणि त्याला जी दिशा नाही, हे याच्यासाठी म्हणतो की त्याच्याजवळ सगळं आहे पण त्याचा वापर करतो का तो कशासाठी करतो? एक पोपट असतो, त्याला पारधी कसा पकडतो ते एका नळीमध्ये म्हणजे एका तारामध्ये नळी घालतो आणि तो पोपट त्याच्यावर येऊन बसतो. असा बसल्यावर त्याच्या अंगभाराने असा उलटा होतो, तो झाडावर लटकलेला. आता उलटा झाल्यानंतर त्याची काय भूमिका, त्याचं सामर्थ्य काय? त्याने असं करायचं फक्त, उडाला ना तो, पण तो इतका अडकून बसला त्याच्यात तो असा पक्का धरून बसतो, इतका पक्का धरतो की त्याला वाटतं मी पडतो की काय, मी पडतो की काय. पण अरे बाबा, तुझ्याजवळ जे सगळं सामर्थ्य कशासाठी आहे? हे एवढं तुझ्याजवळ इन्फॉर्मेशन आहे कशासाठी आहे? काहीतरी चांगलं करायचं, स्वतःचं सामर्थ्य वापर. पण ते न करता फक्त इन्फॉर्मेशन त्यांच्याजवळ आहे. जीवनाचा जो मार्ग आहे तो मार्ग त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे नाही. तो आणण्यासाठी भारतीय शिक्षा पद्धती, इंडियन नॉलेज सिस्टीम ज्याला म्हणतात,
ती आवश्यक आहे. भारतीय शिक्षा पद्धती की जी आपल्याला नैतिकता म्हणजे मोरालिटी प्रोव्हाइड करते. जसं आता इन्फॉर्मेशन जास्त असल्यामुळं किंवा नॉलेज जास्त आहे, पण जर नैतिकता नसेल तर जास्त लादेन वॉज ऑल्सो मॅन ऑफ इंटेलेक्च्युअलिटी, ही वॉज अ इंजिनियर बाय प्रोफेशन, पण नैतिकतेच्या अभावामुळे तो याकडे गेला, टेररिझमकडे गेला. सोबतच आपण असंही म्हणू शकतो की दुर्योधन असेल, कंस असेल, ते देखील नॉलेजेबल होते पण डायरेक्शन नव्हती. तर आपलं म्हणणं आहे की डायरेक्शन विद्यार्थ्यांना असावी, नैतिकता असावी, आणि ते देण्याचं काम भारतीय शिक्षण व्यवस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्याभारती आणि जी नवीन एज्युकेशन सिस्टम म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ती देत आहे. विद्यार्थी, तरुण असो, विद्यार्थी असो, की आम्ही देखील कन्फ्यूज असं आहे की करिअर, पैसा, फॅमिली, नैतिकता ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स कशा करायच्या. आपल्या याच्यामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता याच्यामध्ये अर्थ आणि काम हे महत्वाचेच आहेत आपल्या जीवनामध्ये. माणसं काय करतात, धर्मावरून मोक्षाला, पापाचा पैसा कमावत जा, देवाला उदबत्ती लावत जा. पण अर्थ आणि म्हणजे ऐहिक सुख, मटेरियल प्रॉस्पेरिटी ज्याला म्हणतात ती, आणि त्याच्यासोबतच तो जो येणारा पैसा आहे याच्याकडे पाहण्याची दृष्टी नसल्यामुळे सर्वजण इतके मागे लागलेले आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ओव्या त्याच्या संदर्भामध्ये आहेत की त्याने तिथे एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला देतो की जैसा भ्रमरू भेदू कोडे, भलतैसे काष्ठ कोरडे, परे कलिके माझी सापडे कोवळीये, ते तो उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमल दलू भेदू नेणे. ज्ञानेश्वरांनी हा दृष्टांत दिला. जो भुंगा असतो की नाही त्याच्यामध्ये सामर्थ्य कडक लाकूड पोखरण्याचं आहे की नाही माझ्यामध्ये सामर्थ्य, पण मी या ऐहिकतेमध्ये, चैनीमध्ये, त्या सगळ्या सुखाच्या संकल्पनेमध्ये इतका अडकतो, तो भुंगा ज्यावेळेस कमलदलामध्ये अडकतो की नाही, कमलदल असं बंद होते, त्याचा जीव गुदमरतो. आता त्याचं सामर्थ्य काय आहे, लाकूड पोखरण्याचं. तर त्याने पोखरायला पाहिजे की ते कमळ पोखरत नाही, इथे जीव गुदमरते, मरून जातो. आता ही जी नवीन पिढी आहे त्यांना हे सगळं नॉलेज नसल्यामुळे ऐहिकता फक्त त्या ठिकाणी त्याला वाटतं मी आणि माझं पोट आणि पोटाखालचा भाग याच्यातच तो गुंतलेला असल्यामुळे इतका धावतो. ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावतही पाठी, आणि आढळला चिंतामणी पाया लोटे असं म्हटलेलं आहे. म्हणजे आंधळ्यासारखे सगळेजण पडून राहिलेले आहेत त्याच्या मागे, पण ध्येय त्यांना माहित नाही. आणि म्हणून आत्ताची जी सगळी पिढी आहे त्याने नॉलेज खूप घ्यायचं, सगळं करायचं, पण ते करत असताना कुठेतरी विवेक, एंड ऑफ नॉलेज इज विजडम, राईट, आणि एंड ऑफ विजडम इज फ्रीडम. म्हणजे ज्ञानाची परमोच्च पातळी गाठा, त्याच्यातून विवेक उत्पन्न झाला पाहिजे, आणि विवेकाची परमोच्च पातळी गाठा, तिथून माणूस जीवनमुक्त होतो, आणि मग त्याला वाटतं हे काहीच नाही. अच्छा, नक्कीच. म्हणजे आपण म्हणू शकतो की बेसिकली सुरुवातीला इन्फॉर्मेशन घ्या, देन इन्फॉर्मेशन लीड टू नॉलेज, अँड अल्टिमेटली नॉलेज लीड टू विस्डम, अँड देन यू कॅन अचीव द फ्रीडम. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण असं म्हणूयात का की कुठेतरी तरुण अर्थ आणि कामच्या जास्त मागे लागलेला आहे आणि मोक्षाकडे थोडंसं दुर्लक्षित केलेलं आहे. आणि कधी कधी हाही प्रसंग ऐकायला येतो की द होल वर्ल्ड इज जस्ट अ मॅट्रिक्स, म्हणजे संपूर्ण जग माया आहे आणि सर्वांनी मोक्षाच्या दिशेने किंवा जी रिकरंट सायकल ऑफ डेथ आणि बर्थ आहे, जन्म बंधनाच्यातून मुक्त व्हायला पाहिजे. हे मुक्त होण्यासाठी नेमकं मोक्ष अचीव करणं म्हणजे काय, आणि त्यासाठी मला हा देखील विचारायचं आहे की जेव्हा आदिशंकराचार्य अहम ब्रह्मास्मी आणि जगत मिथ्या म्हणतात, याचा अर्थ तुम्ही काय लावता नेमका? अहम ब्रह्मास्मीचा सरळ सरळ अर्थ आहे की मी कोण आहे हे पहिल्यांदा त्या ठिकाणी त्याला समजलं पाहिजे. म्हणजे माझं सामर्थ्य काय आहे, आणि त्या सामर्थ्याने तिथपर्यंत मी पोचून राहिलो का मी फक्त मटेरियल प्रॉस्पेरिटी, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही एक कडी आहे, आणि त्या कडीमध्ये मी ती कडी मोडून राहिलेला आहे. म्हणजे लोक धर्मकार्य करतात, पंक्ती वाशिममध्ये खूप लोक असे आहेत पापाचा पैसा कमावतात आणि त्यांनी पंक्ती उठवून राहिले, आणि त्यांना वाटतं की बस आता मी पंक्ती उठवलं, मी मोठा यज्ञ केला, भागवत या ठिकाणी बसवलं, हे लोक येऊन राहिले, त्याचा पापाचा पैसा त्याच्यामध्ये वापरला, आणि त्याला वाटतं मला मोक्ष मिळाला पाहिजे.
आणि असं सगळीकडे पसरलेलं आहे. आणि म्हणून ब्रह्मसत्य जगन मिथ्या हे म्हणत असताना शंकराचार्यांनी त्या ठिकाणी त्यांना आपल्या सगळ्यांना सूचना केलेली आहे की बाबा जीवन म्हणजे काय, शेवटी हे जे जीवन आहे हे तुला ज्यावेळेस जन्मापासून मरेपर्यंत तू कसा वागला त्याच्यावर तुला मोक्ष मिळणार आहे. म्हणजे आपल्याकडे नरक आणि स्वर्ग ही पण कल्पना आहे आणि आपली प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट आहे. म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध किंवा संत आपल्याही जीवनामध्ये हे आहे. बरं, हे काय तशाच पद्धतीने म्हणजे जयाशी वाटे वैराग्य करावे, तेने काहीच न करावे, उठून वाटेची लागावे दिगंताप्रती, ते आपण नाही करू शकत. संसार आहेच म्हणून संसार करावा नेटका असं सर्व संतांनी सांगितलं. पण हे करत असताना आपण यथेच्छ जेवणे, उरले ते वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. धर्म म्हणजे तू स्वतः जेवण बाबा पूर्वभर, कोणी आलं ना तर बिलकुल देऊ नको. तुझं झालं ना मग आता उरले 2 पोळ्या, तुझी काय मानसिकता की नाही त्याला देतच नाही मी, त्या सडतील लगाच्या वाया जातील, मग वाया दडवणे देणं त्याला, ही पण मनोवृत्ती आपली नाही. मोक्षाची कल्पना काय आहे, माझं जीवन नेटकं करायचं, आत्मनो मोक्षार्थम जगद हितायच, जगाचं हित थोडस साध. म्हणजे पहिल्यांदा मी व्यष्टी, मग समष्टी, मग सृष्टी आणि मग परमेष्टी, ही कडी त्याच्यामध्ये ज्यावेळेस येईल तेव्हा हा जो तरुण आहे त्याला मोक्ष काय आहे तर बाबा तू शुद्ध अंतःकरणाने काम कर. ते जे काम करत असताना त्याच्यामध्ये नैतिकता आण, ऐश्वर्याचा विवेक आण, तर तो जो आहे तो महत्वाचा आहे. धन्यवाद सर, मोक्षाची अगदी सिंपल आणि समजणारी व्याख्या दिल्याबद्दल. कारण सर्वांना असंच वाटतं की काहीतरी जावं, वैराग्य धारण करावं आणि ध्यानात बसावं, मोक्ष मिळवावं. पण आपले कर्म चांगले करणं, नित्यनियमाने आणि धर्माचं पालन करून करणं, तेही आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाऊ शकते. आपण वेगवेगळ्या क्षेत्रातनी ज्ञान दिलं, बोललेत, वक्ते आहात, शिक्षण क्षेत्रातनी काम केलं. या सर्व प्रवासामध्ये तुम्हाला स्वतःबद्दल काही शिकायला मिळालं का? प्रश्नच नाही. माणसाचं जीवन ही प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट आहे. नक्कीच. कळीचं हळूहळू हळूहळू फुल होते. किंवा ज्ञानाचा प्रकाश कसा आहे, समजा आपण अमावस्येच्या रात्री लाईन गेलेली आहे आणि मी रात्री 3 वाजता बाहेर पाहत होतो, काहीच नाही, काळोख सगळीकडे, डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नाही. नक्कीच. मग थोड्या वेळेने 5:30 वाजता मला लक्षात आलं, बापरे मोठी आकृती आहे काहीतरी, घाबरलो थोडा. 5:30 वाजले, अरे हे तर झाडाची आकृती आहे. 6 वाजले, अरे हे तर झाड आहे. 7 वाजले, त्याला आंबे आहेत. म्हणजे 3:30 वाजता जिथे काहीच नाही, हळूहळू ज्ञानाचा प्रकाश पडत गेला आणि अस्तित्वाची जाणीव झाली. तीच माझ्याही जीवनामध्ये आहे. शून्य असणारा मी, अजूनही काही परिपूर्णता नाही किंवा मी कोणीतरी ज्ञानी असं नाहीये. योग रहस्यामध्ये खूप सुंदर एक श्लोक आहे आणि तो मला फार नेहमी भावतो. ज्ञानी मी, गुणी मी, कला चतुर मी, श्रीमंत मी, सुज्ञ मी, वक्ता मी, कवी मी, बलाढ्य जरी मी, ज्ञाता जगी एक मी, वेदांती पटू मी, श्रुती निपुण मी, सर्वज्ञ मी, सुज्ञ मी. आणि मग त्या योग रहस्यकाराने म्हटलं, मी समजे परी न उमजे, कोठील मी कोण मी. तर तो जो कोठील मी आणि कोण मी आहे त्याचा शोध माझा देखील चालू आहे आणि त्या मार्गावर मी चालून राहिलो. नक्की सर, आपल्या उपनिषदामध्ये देखील सांगितलेलं आहे की जीवनाचा अंतिम गोल किंवा एंड ऑफ द लाईफ शुड बी नोविंग हू आय एम. मी कोण आहे म्हणजे स्वतः शोध घेणे, हेच आपल्या सर्वांचं हे आहे. सर, 20 वर्षापूर्वीच्या दिलीप जोशींना तुम्ही भेटले तर काय सांगाल, की एखादी खंत आहे का समाधान आहे? मला खरं म्हणजे मी मगाशी सांगितले प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट आहे. ओके. आणि परिवर्तनशील असतो आपण. 20 वर्षापूर्वी जर माझा विचार केला तर मी ताबडतोब प्रतिक्रियावादी होतो. म्हणजे वाशिमला पाकिस्तानचा झेंडा लागला, सगळ्यात पहिले मी पुढे गेलो. नक्कीच. प्रचंड गर्दी या ठिकाणी, लोक गोळा झाले आणि मोठा मोर्चा, आमदार खासदार सगळे आले, त्यांच्यावर कारवाई करा, असं करा, तसं करा. कोणी लावला पाकिस्तानचा झेंडा आणि केस कोर्टात उभी राहिली आणि पुराव्याला या ठिकाणी मोर्चा होता 20,000चा. आणि इथं आत्ताही मोरे वकील साहेब आहेत, ते त्यांच्याकडून होते, त्या झेंडेवाल्याकडून. आणि मला ते प्रश्न विचारत होते, पुराव्याला मी एकटाच, 20,000मध्ये कोणीही आलं नाही. पण मला त्यावेळेस थोडी खंत वाटली की बापरे, एवढा मोठा समाज क्रांती करून राहिला, इथे मोठे मोठे मोर्चे काढले आणि पुराव्याला एक जण यायला तयार नाही. आणि अशा स्थितीमध्ये
त्यावेळेस मी खूप विचार करत करत ती प्रतिक्रिया हळूहळू अभ्यासाने आता ज्याला कर्म, विकर्म आणि अकर्म असं म्हणतात भारतीय संस्कृतीमध्ये, तर त्या सगळ्यांचा विचार करत आता मी थोडा त्या ठिकाणची जी प्रतिक्रियावादी उत्स्फूर्त किंवा उच्छृंखल प्रतिक्रिया असायची ती मी आता देत नाही. मी पहिल्यांदा अभ्यास करतो आणि मग त्याच्यावर विचार करतो. नक्कीच, म्हणजे आपल्यामध्ये थोडीशी आपण म्हणू शकतो की आता रिॲक्शन न देता तुम्ही रिस्पॉन्स करता. सर, आता थोडंसं आपण रॅपिड फायरकडे वळूया. मला याचं आन्सर एका शब्दात हवे आहे किंवा एका स्टेटमेंटमध्ये. तुमच्या मनानुसार भारत नेमका काय? भारत हा हिंदू राष्ट्र आहे. ओके. आणि एका शब्दात शिक्षण? शिक्षण हा जीवनाची दिशा देणारा मार्ग आहे. नक्कीच. गुरु? गुरु हा ज्ञानाचा प्रकाश आहे. RSS बद्दल एक शब्द? रेडी फॉर सेल्फलेस सर्व्हिस. ग्रेट. सनातन म्हणजे? सनातन म्हणजे शाश्वत. आणि धर्माची व्याख्या? येतो अभ्युदय आणि निःश्रेयस जिथे आहे तो धर्म. राजकारण म्हणजे काय? राजकारण हे देश परम वैभवाला नेण्याचं एक साधन आहे. यश म्हणजे काय? यश म्हणजे समाधान जिथे आहे तिथे यश आहे. तुमच्या मनानुसार अध्यात्म? अध्यात्म हा मोक्षाचा मार्ग आहे. तरुणाईसाठी एक मॅसेज? तरुणांनी आत्मदीप भव. आणि जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे हा असा एक मार्ग आहे जो जन्मापासून मरेपर्यंत नैतिकतेने वागण्याचं एक साधन आहे. नक्कीच. थँक्यू सो मच सर. आता तुम्ही खूप सारा तुमचा जीवन प्रवास आम्ही अनुभवला. तुमच्या जीवन प्रवासाचं एखादं तुम्हाला बायोग्राफी, एखादं पुस्तक लिहायचं झालं तर तुमच्या जीवनाबद्दल तुम्ही असं एक वाक्य कोणतं सांगाल की जे तुमच्या पूर्ण जीवनाला सारांशित करेल? माझ्या जीवनामध्ये नेहमी एक ज्ञानेश्वरीतलं खूप सुंदर कल्पतरुवरी फुलोरा. याचा अर्थ असा आहे की कल्पतरू असा आहे की ज्याला फुलोरा यायचं कामच नाही ना, सर्वच त्या ठिकाणी आहे. पण आपलं जीवन असं आहे की त्या कल्पतरूला म्हणजे जिथे सर्वस्व मिळते त्यालाही फुलोरा आपण आणू शकतो. इतकं सुंदर आपण वागू शकतो. नक्की सर. थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण दिलीप जोशी या व्यक्तिमत्वामागचा पूर्ण जीवन प्रवास बघितलेला आहे. वक्त्यामागचं लेखन आणि सोबतच त्यांचं राजकारण, अर्थकारण यांची जडणघडण कशी झाली आणि तरुणासाठी त्यांनी दिलेला मॅसेज. आज आपण दिलीप जोशी सरांबद्दल जे ऐकलं, कदाचित एक व्यक्ती म्हणून हा पॉडकास्ट संपलेला असेल, परंतु त्यांचे विचार हे आपल्यासोबत नेहमीच राहणार आहेत या पॉडकास्टच्या माध्यमातून. आणि अशाच पॉडकास्टसाठी आर्यावत पॉडकास्ट बियॉन्ड बुक्स विथ अनफिल्टर्ड माइंडला शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.